7 फेऱ्याचे वचन, 2 वर्षाचा मुलगा आणि त्याच पतीने दुसरे लग्न केल्याचा पत्नीचा गंभीर आरोप. वसमतमधील कृष्णा मंगल कार्यालयामध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर पतीसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पहा हा विशेष रिपोर्ट. वसमतमध्ये दुसरे लग्न केल्याचा आरोप, पतीसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत शहरातील कृष्णा मंगल कार्यालयात विवाहित असतानाही दुसरे लग्न केल्याचा आरोप करत पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात पतीसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार सौ शारदा प्रशांत गजभारी राहणार सिडको नांदेड यांनी 5 जुलै रोजी तक्रार दाखल केली की तक्रारीत नमूद केले आहे की त्यांचा विवाह 12 डिसेंबर 2022 रोजी प्रशांत गजभारी यांच्यासोबत झाला असून त्यांना 2 वर्षाचा मुलगाही आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार 5 जुलै रोजी फेसबुकवरून पती वसमत येथील कृष्णा मंगल कार्यालयात दुसरे लग्न करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या नातेवाईकासह घटनास्थळी पोहोचले असता तेथे उपस्थित असलेल्या संबंधितांनी त्यांना शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणी पती प्रशांत गजभारी यांच्यासह दुसऱ्या विवाहास मदत केल्याचा आरोप असलेल्या एकूण 12 जणांविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वसमत शहर पोलीस करत आहेत. तर ते ना माझा नवरा आहे प्रशांत गंगाधर गजभारे आणि त्याचंच लग्न होतं आणि ते लग्नामध्ये मी त्याला लग्न रोखायसाठी गेले आणि ते मला मारहाण करू लागला. त्याला म्हणलं लग्न का करायलास तू, मी बायको हे लेकरू आहे. तर त्याने लेकराची पण किंमत नाही केली, माझी पण केली नाही. माझ्यासोबत 2 बाया होत्या, माझी काकून मोठी आहे, त्यांनासुद्धा मारहाण झाले, मला पण मारले. आणि ते व्हिडिओ जे आहेत ना, मी ते लग्न रोखायसाठीच गेले होते सर. तर ते सगळे माझ्यावर सुटून मारहाणच सुरू केले. बोलणं तर काही सुरू नाही, डायरेक्ट मारहाणच होती सगळी तिथं. तर एवढीच अपेक्षा आहे माझी की मला न्याय भेटा, म्हणून मी तर आले. लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.